आज 30 मे 2016 सोमवार. हिरू साहेबांनी आज फार मोठा पराक्रम करून ठेवला. झालं काय की कधी नव्हे ती आई दुपारी तिच्या मैत्रिणीकडे गेली. हिरूला तिने घरातच कोंडून ठेवलं. नेमका तिला घरी यायला उशीर झाला. मी बाहेरून घरी आले तर घराला कुलूप. पण मी उगाचच बेलचं बटन दाबलं तर आतून हिरूच्या भुंकण्याचा आवाज आला. मग मी पुन्हा बेल दाबली, पुन्हा आवाज. मग मी हाच खेळ सुरू केला. हिऱ्यानेही आतून तसाच खेळ सुरू केला. मी बराच वेळ थोड्या थोड्या वेळाने बेल वाजवत बसले. तेवढ्यात आईच्या स्कूटीचा आवाज ऐकू आला. स्कूटी लावून ती भराभरा जिना चढून वर आली. अगं जरा मैत्रिणीकडे गेले होते ना, गप्पा इतक्या रंगल्या की उशीरच झाला असं म्हणत तिने कुलूप उघडलं. कोढी काढून दार उघडलं तर काय दिवाणीच्या गादीवर हिरू साहेब बसलेले. त्यांच्या सगळ्या अंगाला कापूसच कापूस चिकटलेला. अख्खी गादी फाडून ठेवली होती त्याने आणि जीभ बाहेर काढून टकाटका बघत होता आमच्याकडे. हा काय तो त्याचा अवतार. मी आईकडे बघितलं तर ती कमरेवर हात ठेवून रागारागाने हिऱ्याकडे बघत होती. मी हसू दाबण्याचा प्रयत्न करत एकदा तिच्याकडे न एकदा हिऱ्याकडे बघत होती. आईने हातातली पर्स टेबलावर जोरात फेकली आणि ती तरातरा आत गेली. पुन्हा बाहेर आली तर तिच्या हातात धुणं वाळत घालायची काठी. हिरू तटकन गादीवरून उठला आणि त्याने जी धूम ठोकली बाहेर ती स्वारीनंतर 2 तास आलीच नाही घरात. कपाळाला हात लावत आई मटकन खाली बसली आणि मग तिच्या तोंडाचा जो काही पट्टा सुरू झाला की बास रे बास. जरा मेलं कुठे जायची सोय नाही. मेल्याने नुसता उच्छाद मांडलाय. बाहेर ठेवलं असतं तर मला शोधायला जावं लागलं असतं, म्हणून मुद्दाम घरात कोंडून गेले होते मी त्याला. अशी बडबड करत तिने घर झाडायला सुरुवात केली. मी पण दुसरा झाडू घेऊन आली. आम्ही दोघींनी हॉल स्वच्छ केला. गादी खूप जुनी होती. कापडही विरलं होतं गादीचं. हिऱ्याने त्या गादीच्या ज्या काही चिंध्या करून ठेवल्या होत्या त्याला खरंच तोड नव्हती. तब्बल 2-2.5 तासांनी हिरू साहेबांची स्वारी गप गुमान दारात उभी राहिली. त्याला आलेलं पाहताच आईसाहेबांचा पारा पुन्हा एकदा चढला. आले का लॉर्ड फॉकलंड असं म्हणत कोपऱ्यात पडलेली काठी उचलून ती जी धावली हिऱ्याच्या पाठीमागे की काही विचारूच नका. नंतरचं दृश्य फार पाहण्यासारखं होतं. आई धुणं वाळत घालायच्या काठीने हिऱ्याची धुलाई करायला बघते आणि तो पळतोय. हिऱ्याने मात्र आईचे एकूण एक फटके चुकवले. जाम धमाल आली.